नाव आय एम कमिंग इन होम. आता आपण पिणार आहोत सब्जा सीड्स. माझी नवीन नवीन बॉटल एवढं छोटूशी आहे ना, तर मी ग्लास म्हणून पण यूज करू शकते. गाईज, आयुष्यात असं पहिल्यांदा झालंय तर नाही म्हणू शकत, पण कायम मी लेट होती. सगळेजण माझी वाट बघत बसते. आता मी आवरून बसल्या, माझी मम्मी आवरून झाल्या, पटकन दुकानात यायला लागल्या ती माझ्यासोबत आज, आणि आवरणच झाल्या. मी 1.5-2 तास झालं तिची वाट बघत बसली. एकदा कपडे सुकत घालायला जाते, एकदा किचन कट्टा क्लीन करते म्हणते, एकदा फरशी पुसते म्हणते. आता झालं तर वेणे घालायला तास लावलाय. मी काय करू? ए मम्मा वर ना ग. बघ आता डबल फरशी पुसायला लागली. ए तुझ्या डोक्यावर परिणाम झाला. का लागल्या सेडावानी करायला? बच्चे की जान लेगी क्या मम्मा? मला नाही जायचं आता दुकानात. कॅन्सल. जर कस्टमर नसताना शपथ झोपले असते मी इथंच. पोरी मम्मी माझ्या आधी येऊन बसते त्या ग, वाट बघत दारात. मीच गेलेली नसते अजून दुकानात. मॅडम हलकीच आहे, तू आवरतेस का? नमस्कार. आता मला इथंच दिल का धोरा पडणार आहे, कारण माझी मम्मी काय आवरायचं नाव घेणं झाल्या. अजून त्याची वेणीच घालून झाली नाही. मम्मी अम्मा वरना ग मम्मा. गाईज, फायनली 10 वर्षानंतर माझी मम्मी आवरून आल्या. 10 वर्ष आणि त्यात पण येताना कशी म्हणतो, बाई मला आवरायला वेळच नाही मिळाला, पोरगीनं लय गडबड केली, मी जाऊन दुकानात साडी नेसते. काय बोलायचं आता? ती पिशवी तिथं ठेव आणि ती काय माझ्या डोक्यावर ठेवू का? मोठी पिशवी इथं ठेव की. पोरी येऊन बसलेत दारात, मला फोन करायला लागलेत, मॅम आला का नाही, आला का नाही. माझी मम्मी गाईज, हॅलो गाईज. तर माझी मम्मा आज बसली आहे बाहेर मालकीन बनून माझ्या चेअरवरती, आणि इकडे मेकअप सुरू आहे कस्टमरचा, आणि मी इकडे आहे नेल्स बाय गौरी. आणि जी नवीन मुलगी आपल्याकडे जॉबला येणार होती ती आली आहे. सो थोड्या वेळाने मी दाखवेन कोण आहे, काय आहे, सगळं काही. ओके, आपण भेटू आता थोड्या वेळाने. माहिती पाहिजे ग, जागाही आपला चांगला आला तर आपलं बरं आहे सांगायला. हे लग्न ठरवायला लागली बघा इथं बसून. बिचारी तू तोंड दाखवलं तर चालतंय का? बिचारी आज पहिला दिवस आला आणि ही लग्न स्थळ लागली हो सांगायला आलं तर बरं होईल. ती म्हणाल सॉरी चुकलं माझं येऊन पहिल्या शेवटी तिचा निर्णय, तिच्या वडिलांचा विचारलं ग आपलं, विचारायचं काम आपलं आहे. चांगलं असलं तर सांगायचं. मज्जा करून राहिली पप्पा मी. तिची त्यांची पण तिच्या वडिलांच्या कसं असतंय, फोन करतो म्हणून होत नाही आणि नाही म्हणून राहत नाही. माझा थोरला भाऊ 4 वेळा दागिने घेऊन आला, 4 वेळा लगीन करत नाही, 5व्या वेळा बिन दागिन्याचा आला, आणि एका दिवशी 3-4 गावच पाहुणं बघायला. त्याचं ठरलं माझं ठरलं. त्या दिवशी मी नको म्हणतो, मी टावी लावतो, टावीला बडी लावतो. त्याचा भाऊ म्हणता माझं चपरात नाही, ते सपराला गरज नव्हतं. मामा काय म्हणते ते बघ. सपरात हो सपार होतं, कवलारी होतं 2 दागिने, पण सपारच होतं. तर हिच्या वडील काय म्हणलं की माझी मुलगी सपरात नसते. मी म्हटलं करायचं नाही, घर बांधायला करायचं. चांगलं जागा असल्या माणूस म्हणतंय की म्हणजे काय चांगलं होतं पप्पाकडं? असं काय चांगलं होतं? पोरग आवडलं ग आपलं, जमीन जागा, वर्ग बघा वर्ग जमीन जागा होता चांगला, नदीकाठची 10 एकर शेती. जमीन होती टोटली. तुमची चौघाची काय मग करायची? पण करतोय दार होत, बाग होती 2 एकर द्राक्षाची. हिच्या पप्पानं कसं
घरदार नसताना पण तुम्ही फक्त चांगलं आहे म्हणून तिचं लग्न करून नाही, दिलं. घरदार आहे सगळं होतं. नाही तुम्ही काय म्हणला सपरात नव्हतं पोरगी म्हणजे घर नव्हतं. तुम्ही काय म्हणला सापा नाही होतं, घर नाही होतं. व्हिडिओ आहे माझ्याकडं. तुम्ही काय म्हणला घर बांधल्यावर लग्न करायचं. घर नसताना माझ्या मम्मीच्या पप्पानं म्हणजे तुमच्या सासऱ्यानं तिचं लग्न तुमच्यावर करून दिलं. हो. तसं तुम्ही माझं करून द्यायची का घर नाही. नसताना नुसतं पोरग चांगलं आहे म्हणून. नाही. दल बदलाय ती बघा का म्हणजे तुम्ही घर नसताना पोरगी घेऊन येणार. मी बघून देणार काय सगळं बघितल्याशिवाय देणार नाही. नाही म्हणजे तुम्ही तुमच्यापाशी घर नसताना लगीन करणार पोरगीवर आणि तुमच्या पोरगीचं नाही करून देणार. नाही त्याची प्रॉपर्टी सगळं बघितलं ना बाग होती म्हणजे घर बांधू शकते पोरगा म्हणून का. कशाला पाहिजे खरं तुम्हाला पैसेवाला जावाय. पोरगी तुमचे मस्त पैसे कमवता हाय की नाही. सांगा पप्पा सांगा की. नाही कमवत. तसं काय झालं म्हणताय तोंडा मम्या बेइज्जती करते ती माझी. बरोबर प्रश्न आहे की नाही सांग. पोराची प्रॉपर्टी कशाला पाहिजे. पोरगी भरपूर चांगलं कमवता ना तुमची. पोरापेक्षा पोरगी चांगली कमवायला लागली. कशाला करेल. का हो कुच काय दिलंय कुचक. पोरगी नव्ह तर पोरगाच आहे म्हणून सांगाय. थांब तू कामाचे आहेस. तुम्ही सारखा तिकडं हा बोल डबल बोल. पोरगी नव्ह तर पोरगाच आहे हो आमचा. आमचा नाही माझा म्हणून पप्पाची नाही मी. नाही पप्पा बाई, मला दोघांचं पण आहे आमच्या. पप्पा मला म्हणते ती काय कामाची नाही. पप्पा चेष्टन म्हणते ती. पप्पांचा तर लय जीव आहे तुझ्यावर. असं आहे सगळा आमच्यापेक्षा. काय कुणाचं सांगायला लागलं नाही. जेवढं सांगल तेवढं कमीच आहे तुझ्याविषयी. काय सांगायचं काय नाही ते. चांगलं सांगायचं ग. वाईट काय नव्ह. खरं काय असेल ते बोलायचं. हा मग तुम्ही का खोटं बोलताय. चेष्टा केली. मग आता तुम्ही खरं बोला. जेवढं मम्मीचा नंबर झाला आता तुमचा नंबर. करून तेवढं कमीच आहे. जे तू करणार नव्हतीस आम्हाला वाटत सुद्धा नव्हतं तू करशील करून काय तर दाखवलं. ते करून दाखवलं. आणि काय ह्याच्यापेक्षा भारी काय सांगायचं. म्हणजे ह्यांना वाटत होतं तुझ्यापासून काय अपेक्षा नव्हत्या. मी काय कामाची नाही. अपेक्षा नव्हती. मी काय तरी करू सुद्धा शकत नाही. तो करून दाखवलं. बरं चला जाऊ चला द्या. जाऊया. गायज लपून ठेवलेलं पार्सल पप्पाने डाका घातलाय. काय पाहिजे दीदी. कशाची. रात्रीच की आज रात्री मग भरणार का. ठीक आहे बघ. सो गाय सगळेजण गेलेले आहेत घरी आणि आत्ता 1-2 कस्टमर्सचे आउटफिट द्यायचे होते त्यांनी रेंटवर घेतलेले. सो मी ते पण केले आणि आत्ता वाजलेत रात्रीच्या 7 आणि आता मी पण घरी निघाली. लेट्स गो. आपण सोबत चालत. मम्मीने मस्त चमचमीत खाऊ करून ठेवला असेल जाऊन खायचा. शॉर्ट कुर्ती आणि मस्त अशी शॉर्ट कुर्ती आणि खाली पॅन्ट. कोणते कोणते कलर आहेत. पिंक आहे. 2-3 कलर. पिंक असला तर पिंक दाखव. पिंक आहे बघ. मी घरी जाताना भिजत निघालेली पावसात. मग आता ज्या रोडनं जवळ पडतं तिकडच्या रोडला खूप जास्त काम झालं. रोडचं घसरून वगैरे पडू शकतो त्यामुळे मी लांबून जाणार आहे. मग जाईपर्यंत मी पावसात भिजणार मग आजारी पडणार. सो रेनकोट घ्यायला आली. सो गाईज इकडे भरपूर कलर होते पण मला पिंक दिसला की मी थोडीच दुसरा कलर घेईन. अजून दाखवते. आणि ह्याच्यावरती इकडे स्कर्ट आहे. हा अजून कोणते कलर आहेत ह्याच्यात. 2च आहेत. नाही पिंकच असू दे. आणि गाईज त्या रेनकोटवर ना स्कर्ट खूप क्यूट आहे. मी तुम्हाला उद्या वेअर करून दाखवेन. आता मी फक्त वरचं वेअर करून बघितलं घालूनच निघाली आहे. थांबा आधी मम्मीला दाखवायला जाऊयात.
आता मी आणि मम्मी खातो ड्रॅगन फ्रूट. इकडे बघा, हे व्हाईट कलरचं निघालं. मला पिंक आवडतं, व्हाईट नाही आवडत. पण पहिल्यांदा असं झालं की व्हाईट कलरचं ड्रॅगन फ्रूट पण छान लागतंय थोडंसं. रेड सारखं, पिंक कलर सारखं नाही लागत, पण लागते थोडं. आणि गाईज मी मस्तपैकी आता भेळ बनवली आहे, दाखवते थांबा. माझी फेवरेट. हो मम्मा, मला खूप जास्त आवडती माझ्या हातची बनवलेली. त्याच्यामध्ये लिंबू नाही टाकला मी, वेट टाकून आले. ओके, आजसाठी एवढंच. भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात किंवा पप्पांसोबतची जी मजा मस्ती आहे ती कशी वाटते ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. नुसतं बघून जाऊ नका, कॉमेंटसुद्धा करा. मी प्रत्येकाला रिप्लाय देईन आणि तुमच्या कॉमेंट्समुळेच मला मोटिवेशन मिळेल अजून करायला. सो भेटू लवकर.